रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली व्लॉगिंगच्या 32व्या दिवसात। आज रोपं लावायची होती, त्यासाठी मुहूर्त गेला। सकाळी 7 वाजता पूजा करून नारळ फोडून घेतला। सकाळी फक्त 7च रोपं लावलीत, उरलेली दुपारी लावायची होती। त्यानंतर काकीनेही पूजा करून घेतली। नाश्त्याला आज मस्तपैकी झुणका भाकर खाल्ली। जाते विकायला या काकी आल्या होत्या, पण होय नाही करता मी घेतलंच नाही। पुढच्या वेळी बघू असं त्यांना सांगितलं। आज रविवार असल्यामुळे पाण्याची लाईट सकाळी 10 वाजता येते। लाईट आल्याला गेलो आणि पहिलं मोटर चालू केली। फुलं लावायची होती, त्यामुळे पाणी सोडणं गरजेचंच होतं। त्यानंतर भावाबरोबर गेलो नारळ काढायला। थोड्या वेळाने आलो तर रान चांगलं भिजलं होतं। आत्याला सांगितलं तू खड्डे मार, मी रोपं लावतो। आणि हीच माझी आजची खरी परीक्षा होती। कधी शेतात काम केलं नव्हतं आणि आज पहिलीच वेळ होती जी मी एवढं काम करतोय। थोड्या वेळानंतर काकाही मदतीला आले, तेव्हा कुठं जरा बरं वाटायला लागलं। कारण एवढ्या उन्हात एवढी रोपं लावणं दोघांनाही शक्य नव्हतं आणि त्यात मी पहिल्यांदा लावत होतो, त्यामुळे मला अनुभव नाही, पण आज चांगलाच अनुभव भेटला। रोपं लावायच्या आधी त्या क्रेटमध्ये थोडं असं पाणी मारायला लागतं, कारण जेणेकरून रोप लवकर निघेल। दिवसभर कामात होतो, त्यात मसरं पण तानाजली होती, त्यांना आधी पाणी पाजलं आणि माझी ताण भागवण्यासाठी घरात पाणी नव्हतं, ते पण भरून घेतलं। थोड्या वेळानंतर काकी पण आल्या, त्यामुळे कामाला अजून जरा वेग आला। थोडी का होईनात आम्ही झाडं लावून घेतलीत। आतापर्यंत 2,500 रोपं लावून झालेत, अजून 500 शिल्लक आहेत, ते आता उद्या लावतोय। आता कंटाळा आलाय, 1 वाजल्यापासून लावतोय, आता 4 वाजले, आता बस। खरं सांगायचं झालं तर आज खरंच खूप कंटाळा आलाय। त्यात मला असं वाटतं की मला उद्या बरं वाटणार नाही, तरी पण आता थांबायचं नाही। नवी सुरुवात, नवा अनुभव आणि नवा मी। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जाताना फॉलो तेवढं करा।